एक गाव जिथे रात्रीच्या काळोखात लहान मुले गायब व्हायची, एक आत्मा जिच्या हास्यावर लोकांचे अंगावर काटा यायचा, आणि एक कथा जी आजही अपूर्ण आहे. आवाजात ताकद वाढवा. पण सावधान, ही फक्त एक कथा नाही, ही एक सत्यता आहे जी तुम्हाला रात्री झोपू देणार नाही. जर तुमच्यात हिम्मत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण पुढच्या वेळी कदाचित सुमाला तुम्हालाही हाक मारेल. कधी ऐकलं आहे का सेमारंग शहराची सर्वात भयानक कथा? एक असं नाव जे ऐकताच लोकांच्या अंगावर काटा येतो सुमाला. पीपल से, जर रात्रीच्या काळोखात तुला थंड वाऱ्याचा झोत जाणवला आणि अचानक असं वाटलं की कोणीतरी तुला बघत आहे, तर समजून जा की तू एकटा नाही आहेस. वर्षांपूर्वी सेमारंगमध्ये विचित्र घटना घडायला लागल्या. लहान मुलं अचानक गायब व्हायची आणि कुणालाच कळायचं नाही की त्यांचं काय झालं. काही जण म्हणतात हे सगळं एका शापामुळे झालं. एका मुलीचा शाप जिला या जगाने नाकारलं होतं आणि आता ती दर रात्री परत येते तिचा बदला घेण्यासाठी. नो वन नोज व्हॉट एक्झॅक्टली हॅपन टू सुमाला. पण गावातले वडीलधारी लोक सांगतात की ज्याने कधी तिचा सामना केला तो परत कधीच आला नाही. जर रात्री अचानक तुझ्या कानात कोणीतरी पुटपुटताना ऐकू आलं किंवा तुला वाटलं की कोणीतरी तुझ्या खांद्यावर हात ठेवला, तर मागे वळून पाहू नकोस, कारण ती तिथेच उभी असू शकते. ऐकलं का? सेमारंगमध्ये पुन्हा एक मुलगा गायब झाला. रात्री आईच्या शेजारी झोपला होता, पण सकाळी त्याचा पलंग रिकामा होता. कोणतं दार तुटलेलं नव्हतं, कोणती खिडकी उघडलेली नव्हती. मग तो गेला कुठे? पीपल से, ही कुठली तरी सामान्य गुमशुदगी नाही, हा त्याच शापाचा परिणाम आहे जो वर्षांपूर्वी या शहरावर पडला होता. सुमालाचा शाप. सुरुवातीला लोक मानायलाच तयार नव्हते. त्यांना वाटलं की हा कुठला तरी अपहरणकर्ता असेल किंवा एखादं जंगली जनावर जे मुलांना उचलून नेत असेल. बट मग जेव्हा त्या गायब झालेल्या मुलांची प्रेते सापडली, प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडाला. त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब भीती होती, जणू मरण्याआधी त्यांनी काहीतरी पाहिलं होतं, काहीतरी भयंकर. देअर नेल्स टॉर्न अपार्ट, ॲज इफ त्यांनी जीव वाचवण्यासाठी धडपड केली होती. पण सगळ्यात अजब होतं त्यांच्या पावलांचे ठसे. सर्वांच्या पावलांचे ठसे मातीमध्ये दिसत होते. बट सडनली ते रस्त्याच्या मध्येच गायब झाले, जणू कुणीतरी त्यांना हवेत उचललं होतं. हे कसं पॉसिबल होतं? कुणालाच काही कळत नव्हतं. पण मग एका बाईने म्हटलं, ही तीच आहे, तीच जिने आपल्याला कधीच माफ केलं नाही. सुमाला. 70 वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा हे नाव ऐकू आलं होतं, तेव्हाही असंच काही झालं होतं. रात्रीच्या अंधारात लहान मुले गायब होऊ लागली. आधी लोकांना वाटलं की हे चोरीचं काम असेल, पण जेव्हा त्यांची मृतदेह सापडली तेव्हा संपूर्ण गाव हादरलं. दे हॅड द सेम वुंड्स, सेम फिअर इन देअर आईज. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट, कोणालाही त्यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला नव्हता. आता हे सगळं पुन्हा घडत होतं. आईवडील त्यांच्या मुलांना रात्री एकटं बाहेर जाऊ देत नव्हते. लोक दरवाजे कडी कुलपांनी बंद करून झोपत होते, पण काहीच त्यांना वाचवू शकत नव्हतं. दर आठवड्याला नवीन नाव या यादीत सामील होई आणि प्रत्येक वेळी एकच भयंकर फुसफुसाहट ऐकू येई सुमाला. तुलाही कधी कुणाचं नाव घेताना ऐकलंय का? कुणीतरी हलकासा हसल्यासारखं, कुठेतरी एक सरसराट? इफ येस, तर पुढचा नंबर तुझा असू शकतो. हे मराठीतही तितकंच थरारक वाटेल. सेमारंग शहरात मुलांचे गायब होणे आता काही नवीन नव्हते. सुरुवातीला लोकांना हे फक्त एक योगायोग वाटला, पण जेव्हा एकामागोमाग एक निष्पाप मुले बेपत्ता होऊ लागली तेव्हा भीती संपूर्ण शहरावर पसरली. पेरेंट्स त्यांची मुले बाहेर पाठवण्यास घाबरू लागले. स्ट्रीट्स ओस पडल्या आणि घराघरांत फक्त एकच प्रश्न घुमू लागला, या मुलांसोबत नक्की होतंय काय? पीपल स्टार्टेड नोटिसिंग अ पॅटर्न. जितकी ही मुलं गायब झाली ती सगळी रात्रीच्या वेळीच झाली, विशेषतः 2 ते 3 वाजल्याच्या दरम्यान. हा तो वेळ होता जेव्हा सर्व काही शांत असतं, जेव्हा कोणी किंचाळलं तरी ऐकणारा कोणी नसतो. सुरुवातीला लोकांना वाटलं की हा ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रकार असेल. पोलिसने प्रत्येक कोपरा शोधला, प्रत्येक दरवाजा ठोठावला, बट नो क्लू. कोणताच फिंगरप्रिंट नाही, कोणताही पुरावा नाही. पण एक गोष्ट मात्र प्रत्येक वेळी सारखीच होती. प्रत्येक मुलाच्या घराच्या जवळ थंड वाऱ्याचा झोत जाणवला होता आणि कोणीतरी हलकीशी फुसफुस करत असल्याचं ऐकू आलं होतं. आणि मग एक दिवस पहिल्यांदाच एक मृतदेह सापडला. एक 7 वर्षांचा मुलगा ज्याचं नाव आदित्य होतं. तो 2 दिवसांपूर्वी गायब झाला होता आणि आता एक जुन्या विहिरीजवळ पडलेला आढळला. त्याच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती, कोणताही ओरखडा नव्हता, पण त्याच्या डोळ्यांतलं पांढरं पांढरं भय, जणू त्याने काहीतरी असं पाहिलं होतं जे पाहून त्याच्या मेंदूने काम करणं सोडून दिलं होतं. द फोरेन्सिक रिपोर्ट्स शॉक्ड एव्हरीवन. डॉक्टर म्हणाले, या मुलाचा मृत्यू भीतीमुळे झाला आहे. प्युअर टेररने त्याचा श्वास थांबवला. पण सगळ्यात मोठं रहस्य होतं, त्याच्या शरीरावर अजब खुणा होत्या, जणू कोणीतरी लांब नखांनी त्याच्या भोवती फिरवलं होतं. आता कोणाच्याही मनात शंका नव्हती, हे कुठल्या तरी माणसाचं काम नव्हतं. कोणतं तरी काळं सावट होतं, कोणीतरी भयंकर जे फक्त रात्रीच्या अंधारात बाहेर येत होतं.
अँड देन अजून एक मुलगा गायब झाला. हे मराठीतही तितकंच जबरदस्त वाटेल. जो कोणी सेमारंगमध्ये घडणाऱ्या या रहस्यमय घटनांबद्दल ऐकेल त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न उमटत असे, अखेर सुमाला होती तरी कोण? ती खरोखरच एखादी भूत होती की ही फक्त एक अशी कहाणी होती जी लोकांनी भीती पसरवण्यासाठी तयार केली होती? पण सत्य या सगळ्याहून अधिक भयानक होतं. सुमाला ही कोणती साधी मुलगी नव्हती. तिची कहाणी एका वेदनादायक भूतकाळाशी जोडलेली होती. वर्षांपूर्वी या शहराच्या जवळ एक लहानसं गाव होतं. तेथेच एका गरीब कुटुंबात सुमालाचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिच्यासोबत अजब गोष्टी घडत असत. कधी तिच्या आजूबाजूच्या वस्तू आपोआप हलू लागत, तर कधी लोकांना असं वाटायचं की ती त्यांच्या मनातलं आधीच जाणून घ्यायची. पीपल स्टार्टेड कॉलिंग हर कर्स्ड. लोक म्हणू लागले की तिच्यात कुठली तरी अज्ञात शक्ती आहे, एक असं गूढ जे माणसांच्या जगात असू नये. बट द रिअल हॉरर बिगॅन वेन गावातली लहान मुलं अचानक आजारी पडू लागली आणि काही तर कुठल्याही कारणाशिवाय मृत्युमुखी पडली. गावकऱ्यांना विश्वास बसला की यामागचं एकच कारण असू शकतं सुमाला. आणि मग एक दिवस कोणत्याही इशाऱ्याशिवाय संपूर्ण गाव तिच्या घरावर चाल करून गेला. दे ड्रॅग्ड हर आउट ऑफ हर हाऊस. तिचे आई वडील विनवण्या करत राहिले, पण कोणीही ऐकले नाही. लोक म्हणू लागले की ती काळी जादू करते, आणि कोणताही विचार न करता त्यांनी तिला गावाच्या जुन्या विहिरीत जिवंत फेकून दिलं. म्हणतात जेव्हा ती खाली कोसळत होती तेव्हा तिच्या किंचाळण्याने संपूर्ण गाव हादरलं. पण गिरण्याआधी तिने फक्त एकच गोष्ट सांगितली, तुम्हा सगळ्यांना माझ्या वेदनेची जाणीव होईल. एक एक करून मी परत येईन. नो वन बिलीव्ड इन कर्सेस बॅक देन. पण दुसऱ्याच दिवशी गावातल्या एका मुलाचा मृतदेह त्याच विहिरीजवळ सापडला. त्याच्या शरीरावर तेच अजब निशाण होते जे आज गायब झालेल्या मुलांवर आढळले आहेत. दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ अ नाईटमेअर. आणि आता सुमाला परत आलेली आहे. संपूर्ण सेमारंग सुमालाच्या नावाने भयभीत झाला होता, पण कुणालाही अजूनही खात्री नव्हती की ती खरोखर परत आलेली आहे, जोपर्यंत तिचा पहिला हल्ला झाला नाही. त्या रात्री पाऊस खूप जोरात पडत होता. वारा इतका थंड होता की खिडक्यांची काच सुद्धा थरथरत होती. रियान, जो फक्त 8 वर्षांचा होता, आपल्या आईच्या जवळ झोपला होता. पण अचानक रात्री 2:30च्या सुमारास त्याची झोप उघडली. त्याच्या खोलीत विचित्र शांतता होती, पण त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या पलंगाच्या जवळ उभं आहे. ही ट्राइड टू लुक अराउंड, बट अंधारात काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. तेव्हाच एक हलकीशी कुजबूज ऐकू आली. रियान, त्याचं हृदय जोराने धडधडू लागलं. त्याने पलंगाशेजारी ठेवलेली टॉर्च उचलली आणि प्रकाश टाकला, पण तिथे कोणीच नव्हतं. ही थॉट मे बी इट वॉज जस्ट हिज इमॅजिनेशन. पण जसजसा त्याने पलंगाकडे नजर वळवली त्याला जाणवलं की दरवाजा किंचितसा उघडलेला होता. हे विचित्र होतं, कारण त्याच्या आईने झोपण्याआधी दरवाजा लॉक केला होता. त्याने हळूहळू आपले पाय जमिनीवर टेकवले आणि हिम्मत करून दरवाजाकडे गेला. बट जस्ट ॲज ही वॉज अबाउट टू क्लोज इट, कोणीतरी वेगाने पळत त्याच्या समोर येऊन उभं राहिलं. एक सावली, उंच, सडपातळ आणि भयानकपणे वाकलेली. तिच्या चेहऱ्यावर डोळे नव्हते, फक्त गडद काळे खड्डे होते, आणि तिचे ओठ ती एक अजब भीषण हास्य हसत होती. रियानचा श्वास थांबला. त्याने किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण आवाजच निघत नव्हता. सडनली ती सावली त्याच्या अगदी जवळ आली आणि त्याने पाहिलं. तिचे लांब टोकदार नख रक्ताने माखलेले होते. अँड देन संपूर्ण खोलीतलं प्रकाश अचानक बंद झालं. सकाळी रियानच्या आईवडिलांनी पाहिलं की त्याचा बिछाना रिकामा होता. त्याच्या खोलीचा दरवाजा उघडा होता आणि खिडकी सुद्धा. पण सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे जमिनीवर लहान पावलांचे ठसे होते, जे हळूहळू अदृश्य होत होते, जणू कोणी हवेत उडून गेलं होतं. त्या रात्री सुमालाने पहिल्यांदा हल्ला केला होता, आणि ही तर फक्त सुरुवात होती. आता सेमारंगमध्ये एकही रात्र अशी नव्हती जेव्हा सुमालाचा हल्ला झाला नाही. कधी एखादं लहान मूल गायब व्हायचं, तर कधी एखाद्या वयस्क व्यक्तीवर अचानक हल्ला व्हायचा. पण प्रत्येक हल्ल्यात एक गोष्ट समान होती, सुमालाचे अजब निशाण आणि थंड वाऱ्याचा तो झोप. पोलीस हतबल झाले होते. त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता, कोणताही संशयित नव्हता, फक्त भीती होती आणि सुमालाचं ते भयानक हास्य. लोक घरांत लपून राहिले, खिडक्या दरवाजे बंद केले, पण तरीही सुमाला त्यांना शोधून काढत होती. एक रात्र जेव्हा पाऊस थांबला होता आणि सर्वत्र शांतता होती, तेव्हा सुमालाने एका कुटुंबावर हल्ला केला. ते कुटुंब त्यांच्या घराच्या तळघरात लपून बसले होते, पण सुमालाने त्यांना तिथेही शोधून काढलं. घरातील वडील जेकब यांनी आपल्या कुटुंबाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी हातात एक कुऱ्हाड घेतली आणि सुमालावर वार करण्याचा प्रयत्न केला, पण ती सावली इतकी वेगवान होती की जेकबचा वार तिला स्पर्शही करू शकला नाही. सुमालाने जेकबच्या डोळ्यात थेट पाहिलं आणि त्याचं शरीर थरथरलं. त्याच्या डोळ्यांतली भीती पाहून सुमाला हसली, एक अजब थंड हास्य, जे ऐकून त्याच्या कुटुंबाच्या अंगावर काटा आला. देन सुमालाने जेकबच्या कुटुंबातील लहान मुलाला उचललं आणि एका क्षणात तळघरातील खिडकीतून गायब झाली. जेकब आणि त्याची पत्नी किंचाळले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सकाळी जेव्हा पोलिसांनी तळघरात प्रवेश केला तेव्हा त्यांना दिसलं, जेकबच्या हातात तीच कुऱ्हाड होती आणि त्याच्या डोळ्यांत तीच भीती, पण त्यांच्या मुलाचा कुठेही पत्ता नव्हता. आता सेमारंगमध्ये कोणीही सुरक्षित नव्हतं. लहान मुलं, वयस्क लोक
सुमाला कुणालाही सोडत नव्हती. शहरात एकच आवाज घुमत होता, सुमाला, सुमाला, सुमाला. पण